नमस्कार. आपण दिंडोरी तालुक्यात आहोत. दिंडोरी तालुका असेल, नाशिक जिल्हा असेल, तसेच नाशिक जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, मातोरी व चांदवड या परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा हायदोस आहे. बिबट्याने वारंवार या ठिकाणी हल्ले केले आहे. मनुष्य असेल, प्राणी असेल, पाळीव प्राणी असेल, तसेच कुत्रे या परिसरामध्ये वारंवार हल्ले होत आहे. या हल्ल्यांमुळे नागरिक या परिसरात त्रस्त झालेले आहे. दिंडोरी तालुक्यात गेल्या काही दिवसापूर्वी एका 21 वर्षीय मुलीवरती हल्ला केल्याने त्या मुलीचा त्यावेळी मृत्यू झाला आणि त्यानंतर ती घटना ताजी असतानाच एका 4 वर्षाच्या मुलावरती हल्ला केला आणि 4 वर्षाच्या मुलाचा देखील याच्यात मृत्यू झाला. आणि ही घटना ताजी असताना चांदवड येथे एका युवकावरती हल्ला केला आणि त्या युवकाला देखील जखमी केल्याचा प्रकार समोर ताजा असतानाच परत पुन्हा जानोरी येथे एका कामगार डब्बा घेऊन सकाळच्या 6च्या सुमारास कामावर जात असताना बिबट्याने हल्ला केला आणि त्या बिबट्याने त्याला जखमी केले. परंतु त्या कामगाराच्या हातात डब्बा असलेला डब्बा त्याने त्या बिबट्याला मारल्याने तो बिबटा त्या ठिकाणून पळून गेला आणि त्या ठिकाणी त्या कामगाराचा त्या ठिकाणी बचाव झाला. परंतु अशा घटना वारंवार घडत असताना वरवंडे येथे देखील ही ताजीच घटना आहे. लगातार 3 दिवस पाळीव गाय असेल, वासरे असेल यांच्यावर हल्ला करून यांना नष्ट करत आहे. आणि या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी दिंडोरी येथे एक मादी बिबट्या पकडण्यात आला होता. काल देखील या ठिकाणी नर बिबट्याला देखील त्या मुलीचा मृत्यू झाला. त्या ठिकाणी ट्रॅप लावून पकडण्यात आला. मातोरी येथे एक बंगल्याच्या परिसरामध्ये बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्या ठिकाणी परिसरात देखील बिबट्याचा कायम वावर असल्याची माहिती समोर येत आहे. माझे नाव रामदास चंद्रन जाधव, राहणार वरवंडी. आम्हाला इथे बिबट्याचा खूप त्रास होतोय. आमच्या आतापर्यंत 2 कारवडी खाल्ले गेलेले आणि वारंवार आमचे कुत्रे पण गायब होत आहे. तर आमची वस्ती असल्यामुळे आमच्या म्हणजे लहान मुलांना पण त्रास आहे त्याचा, कारण कोणी बाहेर असू शकतं आणि रात्री बेरात्री काही घटना होत्या अशा. त्याच्यामुळं वन विभागाने याची दक्षता घ्यावी. त्यात पिंजरा काहीतरी लावण्यात आमची मदत केली पाहिजे. आमच्या इथं बिबटे वारंवार येऊन आणि आमचे 2 वासरं खाल्ले आतापर्यंत. तर ते म्हणजे त्यांच्यापासून आम्हाला मुक्तता पाहिजे. वन विभागाने येऊन त्याचं हे करावा. आणि त्याच्यातल्या त्याच्यात आमच्या दिंडोरी तालुक्यामध्ये 2 मुलं पण खाल्ले गेले. मी गोकुळ जाधव, वरवंडी गावचा रहिवासी असून तर इथे दिंडोरी तालुका येतो वरवंडीचा. तर दिंडोरी तालुक्यात काही दिवसापासून बिबट्याचा इतका हैदोस चालू आहे की जनावरे म्हणू नका, पाळीव प्राणी म्हणू नका, आणि अक्षरशः दिंडोरी तालुक्यात तर एका मुलीवर आणि मुलावर त्यांनी अटॅक केला आणि त्यांना ते प्राणाला मुकावं लागलं. तर वन विभागाला माझी अशी विनंती आहे की ह्या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाही. माझं तर असं म्हणणं आहे की बिबट्या म्हणजे आता मांजरीप्रमाणे बिबट्या फिरायला लागले, अशी परिस्थिती दिंडोरी तालुक्यात आहे. दिंडोरी तालुक्यात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वावर आहे आणि मागील काही वर्षांमध्ये पशुधनावरील हल्ल्यांच्या संख्येमध्ये देखील लक्षणीय वाढ झालेली आहे. त्याचबरोबर मानवी वस्तीतील आणि शेतकरी वर्गामध्ये बिबट्यांपासून दक्षता घेण्याबाबत वन विभाग जरी प्रयत्न करत असला प्रबोधनाचा, तरी देखील बिबट्यांचे मानवावरील देखील हल्ल्यामध्ये वाढ झालेली आहे. दिंडोरी तालुक्यात या गेल्या महिन्यामध्ये दुर्दैवाने एक तरुण मुलगी आणि एक लहान बालकाचा देखील मृत्यू झालेला आहे. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग असेल किंवा मानवी वस्तीमध्ये राहणारे मजूर वर्ग असेल, स्थानिक असेल, यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घबराट आहे. आणि या प्रकारची परिस्थिती पुण्यामध्ये जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यात देखील मोठ्या प्रमाणात बिबट संघर्ष सुरू आहे. तिकडे ज्याप्रमाणे उपाययोजना केल्या जात आहेत, त्याचप्रमाणे या दिंडोरी तालुक्यात देखील अशा उपाययोजना करण्याची गरज आहे असे ओळखून आमच्या पूर्व विभागाचे उपवन संरक्षक उमेशजी वावरे सर, सहाय्यक वन संरक्षक संतोष सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संकल्पनेतून जुन्नरमध्ये जी बिबट आल्यानंतरची वॉर्निंग सिस्टम बसवलेली आहे लोकवस्तीजवळ, तशाच प्रकारची एक प्रायोगिक तत्वावर दिंडोरी तालुक्यात देखील सध्या आपण 2 युनिट कार्यान्वित केलेली आहेत. एक युनिट हे वनारवाडी येथे डमाळे वस्तीवर लावण्यात आलेलं आहे आणि दुसरं जे युनिट आहे ते आपण
निळवंडी येथे वाघाड कालव्याच्या लगत लावलेला आहे। या AI लेपर्ड डिटेक्शन सिस्टममुळे त्या कॅमेऱ्यासमोरून ज्या वेळेला रात्रीच्या वेळी बिबट प्राणी जाईल त्यावेळेला ती सिस्टममध्ये तो फोटो कॅप्चर होईल आणि त्यातून काही सेकंदामध्ये एक अलार्म वाजला जाईल की ज्याचा आवाज जो आहे तो 120 डेसिबल पर्यंत येतो, जेणेकरून परिसरात राहणाऱ्या 1 किलोमीटर पर्यंतच्या लोकांना तो आवाज जाईल आणि बिबट या ठिकाणी आलेला आहे, आपल्याला दक्ष राहावे लागेल, अशा पद्धतीचं लोकांना अलर्ट मिळेल, जेणेकरून काही विपरीत मानवी हल्ला किंवा अन्य प्रकारे नुकसान होणार नाही यासाठी लोकांना ती सूचना मिळेल। तर सध्या हे यंत्र बसून आता जवळपास 11 दिवस झालेले आहेत। तर आम्ही जेव्हा नागरिकांशी या संवाद साधला याच्या उपयोगितेबाबत आणि त्रुटींबाबत, तर काही जाणकार व्यक्तींचं म्हणणं आहे की यामध्ये जे कॅमेऱ्याचा अँगल आहे किंवा कॅमेऱ्याची जी कॅपॅसिटी आहे साधारणतः ती 50 मीटर पर्यंत डिटेक्ट होतं, परंतु त्यापेक्षा अधिक ती वाढली पाहिजे। शिवाय इलेक्ट्रिसिटीवर हे ऑपरेट असल्यामुळे त्याला जर पॉवर ब्रेक झाला तर त्याला एक बॅकअप सिस्टम पण असली पाहिजे की जी कमीत कमी 10 तास रात्रभर तरी कॅमेरा चालू ठेवेल। त्याचबरोबर त्या कॅमेऱ्याच्या पाठीमागे किंवा साईडने जरी बिबट गेला तरी यावा यासाठी त्याच युनिटवरच्या कॅमेऱ्यांची संख्या देखील वाढवावी किंवा PTZ सारखे काही कॅमेरे त्यावरती बसवता येतील का याबाबत देखील लोकांनी त्यांचे अभिप्राय नोंदवलेले आहेत। आणि या सर्व अभिप्रायांचा विचार करून आम्ही जी पुरवठादार कंपनी आहे त्यांना देखील याबाबत कळवणार आहोत आणि त्याबाबत अजून त्या चांगल्या प्रकारे त्याचा कसा वापर करता येईल याबाबत देखील विचार चालू आहे। तसेच कसबे सुक्याने या ठिकाणी काळे वस्तीवरती बिबट्याने एका गायीवरती हल्ला करून त्या गायीला नष्ट केले होते, त्या ठिकाणी देखील बिबट्या कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। आणि तळेगाव दिंडोरी या परिसरामध्ये बिबट्या कुत्र्याला घेऊन जाताना वॉल कंपाऊंड असेल, या वॉल कंपाऊंड मध्ये उडी मारून बिबट्या अक्षरशः कुत्र्याला घेऊन जाताना या ठिकाणी निदर्शनास येत आहे। तसेच परिसरामध्ये पिंपळगाव खांब असेल, या देवळाली कॅम्प या परिसरामध्ये आहे, या ठिकाणी बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे। अशा अनेक ठिकाणी बिबट्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आणि बिबट्या जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलेलं आहे। परंतु या बिबट्यांचा बंदोबस्त पक्का करावा अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे। विधानसभा असेल, लोकसभा असेल, या ठिकाणी कायदा पारित करावा, बिबट्यांची नसबंदी करावा, बिबट्यांचं पुनर्वसन एका सेफ ठिकाणी करावा का त्या ठिकाणी मानवी वस्तीला त्रास होणार नाही अशी मागणी यावेळेस स्थानिक नागरिकांकडून नाशिक जिल्ह्यातील सर्वच ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। निफाड असेल, दिंडोरी असेल, नाशिक तालुका असेल, तसेच इगतपुरी तालुका असेल, त्र्यंबकेश्वर तालुका, सुरगाणा, पेठ या भागामध्ये जंगल प्रमाण जास्त असल्याने बिबट्यांचा कायम आयदोस आहे। बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशीच मागणी नागरिकांकडून होत आहे। कॅमेरा पर्सन गणेश सह अमोल जाधव, नवराष्ट्र, नाशिक।